समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू. इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध. कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला. दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन. एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय. मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस. आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास. तर आजच प्रवेश घ्या. ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली. अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर. मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51. महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिवाजी पाटील व सुनील रामचंद्र कुंभार यांनी तहसीलदार कार्यालय पलूस येथे सुरू केलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशी सायंकाळी स्थगित करण्यात आले. उपोषणाच्या मागण्यांबाबत प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी राजेश कदम व मंडल अधिकारी अण्णासाहेब भंगे यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. बुधवार दिनांक 24 जून रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे नेते प्रदीप कदम यांच्या हस्ते ज्यूस पिऊन राहुल पाटील व सुनील कुंभार यांनी उपोषण सोडले. महाराष्ट्रातील वाढत्या बलात्काराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा, तपास व न्यायालयीन प्रक्रियेला गती, पीडितांना तातडीची मदत तसेच संबंधित यंत्रणांनी प्रभावी कार्यवाही करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी प्रताप पाटील, उल्हास पाटील, शुभम निकम, आशिष सूर्यवंशी, दौलत पाटील, कुलदीप वारे, स्वप्नील जाधव, सागर कदम, संतोष कदम, अमीर पठाण, हरीश वडार, अनिल पाटील, सुरेश शिखरे, संजय शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर सदर उपोषण सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती गेले 3 दिवस झाले आम्ही तहसीलदार कार्यालय येथे उपोषणासाठी बसले होतो. आमचा विषय होता की महाराष्ट्रामध्ये जे आपल्या माता भगिनींच्यावर अत्याचार चालू आहे त्यामध्ये आमचा प्रामुख्याने एक विषय महत्वाचा होता की गेली 15 वर्ष झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये 70 आरोपी आहेत बलात्कार केलेले. त्यांना फाशी शिक्षा मंजूर होऊन देखील त्यावरती 15 वर्षात अजून देखील अंमलबजावणी झालेली नाही. हा आमचा महत्वाचा आणि विशेष मुद्दा होता आणि इतर आमचे 11 मुद्दे होते. त्या संदर्भात आम्हाला काल माननीय पोलीसच्या मॅडम तहसीलदार मॅडम आल्या त्या आम्हाला भेटून गेल्या. त्यानंतर आज आम्ही आपले मंडल सर्कल अधिकारी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या ज्या उपोषणाची दखल आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करू आणि त्यानंतर तिथून पुढे आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्याकडे, गृहमंत्र्यांच्याकडे याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमचं निवेदन पाठवू आणि त्या विषयावर योग्य ती कारवाई करू असे आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही पलूस कडेगावचे राष्ट्रवादीचे नेते माननीय प्रदीप कदम यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आम्ही आज आमचे उपोषण स्थगित करत आहोत. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.